नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, श्री छत्रपती संभाजीनगर. 17 फॅकल्टी इंडिकेशन प्रोग्रामी 2026 यू जी सी आणि MMTTC यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15/6/2026 ते दिनांक 13/7/2026 या फॅकल्टी इंडिकेशन प्रोग्रामीमध्ये मायनर रिसर्च प्रोजेक्ट सादरीकरणामध्ये मी डॉक्टर रामदास इंदुबाई भीमा गांगुर्डे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, श्री वसंतराव फराटे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मांडवगण फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, आपले सर्वांचं स्वागत करतो. आणि माझा मायनर रिसर्च प्रोजेक्टचा मुख्य विषय आहे उदयोन्मुख भारतात विज्ञान तंत्रज्ञान व सक्षम अर्थव्यवस्थेची भूमिका. या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी सादरीकरण करताना भारताच्या विकासामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सक्षम अर्थव्यवस्था, संशोधन, अंतराळ आणि मानवी निर्णय धोरण क्षमता भारताच्या दृष्टिकोनाने आज आधुनिक काळामध्ये अभ्यासली असता भारताच्या विकासामध्ये मग उद्योगधंदे, अनेक रोजगारी निर्मिती, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ, IIT, IA क्षेत्रामध्ये, संशोधन क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधा यामध्ये झपाट्याने परिवर्तन आणि बदल घडवून आणण्यासाठी भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झपाट्याने परिवर्तन बदल आज घडताना दिसत आहे. याचा अर्थ भारत उदयोन्मुख विकास प्रक्रियेमध्ये वेगाने पुढे सरकताना दिसतो आहे. म्हणून आजच्या या मुख्य मायनर रिसर्च प्रोजेक्टचे माझे उद्दिष्ट या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उदयोन्मुख भारत निर्मितीला पूरक असणाऱ्या संधी, शक्ती, मार्ग, तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन आणि नवसंकल्पना, नवतंत्रज्ञानाचा वापर, क्षमता, पायाभूत सुविधा, उपयुक्ततेचा अभ्यास करणे. दुसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे सामाजिक, कृषी, आरोग्य, उच्च जीवनमान, कौशल्य, कृतीयुक्त दर्जेदार शिक्षणाचा उदयोन्मुख भारत निर्मितीत भूमिकेचा अभ्यास करणे. माझ्या या रिसर्च प्रोजेक्टचे गृहीतकच जी आहेत ती प्रामुख्याने 2 असून त्यामध्ये उदयोन्मुख भारत निर्मितीला पूरक असणाऱ्या संधीसाठी मार्ग, तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन, संकल्पना, तंत्रज्ञान यांची वापर क्षमता आणि पायाभूत सुविधा बदल विकास उपयुक्त व पूरक ठरेल. दुसरं जे गृहीतक आहे त्यामध्ये सामाजिक, कृषी, आरोग्य, उच्च जीवनमान, कौशल्य, कृतीयुक्त दर्जेदार शिक्षणामुळे उदयोन्मुख भारताच्या निर्मितीला वेग मिळेल. या रिसर्च प्रोजेक्ट करताना मी जी अभ्यास पद्धती निवडलेली आहे त्यामध्ये सर्वेक्षण व निरीक्षण आणि वर्णनात्मक संशोधन अभ्यास पद्धतीचा उपयोग करून रिसर्च प्रोजेक्ट तयार करण्यात आलेला आहे. नमुना निवड म्हणून समग्र संभाव्य नमुना पद्धतीचा या ठिकाणी मी निवडली असून अध्ययन तंत्र व साधनामध्ये
भारताचा सर्वेक्षण अभ्यास, विज्ञान तंत्रज्ञान विकास परिवर्तन लेख, वेगवेगळे वृत्तपत्र, मासिकं आणि वेगवेगळ्या अभ्यासकांच्या मुलाखती, दूरदर्शन, रेडिओ, प्रसारमाध्यमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचा आधार घेण्यात आलेला आहे. विषय असे मांडताना उदयोन्मुख भारताच्या या पहिला जो मुद्दा आहे त्यामध्ये भक्कम, मजबूत आर्थिक बदल, परिवर्तन, विकास, सक्षमता. भारताच्या आर्थिक सक्षमतेवर उदयोन्मुख भारताची प्रक्रिया ही भविष्यात आणि वर्तमान काळामध्ये आधारित असून भारत आज आर्थिक क्षेत्रामध्ये हा इतर विकसित राष्ट्रांच्या तुलनेने पुढे सरकत आहे. याचाच अर्थ मुद्द्याला धरून आर्थिक प्रगती आणि भारताच्या विकासात सक्षम अर्थव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे. मूलभूत पायाभूत सुविधा, संधी निर्मिती ह्या भारताच्या विकासामध्ये प्रभावी भूमिका बजावणार आहेत. विशेषतः आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारताचे प्रमुख नेतृत्व आणि भूमिका भारताच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतात. कृषी, औद्योगिक परिवर्तन, विकासाची वाटचाल ही आधुनिक काळामध्ये परिवर्तन आणि बदल घडवून आणण्याची एक नांदी समजली जाते आहे आणि म्हणून भारत एक उदयोन्मुख प्रक्रियेचा दावेदार असून भारतामध्ये राष्ट्रीय बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन, गरिबी निर्मूलन, सर्वसमावेशक असे विकास कार्यक्रम हाती घेऊन भारतातलं दारिद्र्य, गरिबी आणि बेरोजगारी निर्मूलनाचं कार्य आज होताना दिसत आहे. भारताची सुरक्षा आणि अंतराळ संशोधन क्षमता आज जगाच्या तुलनेने जवळ आलेली असून भारत सर्वच क्षेत्रामध्ये सक्षम आणि स्वयंनिर्मित बनण्याचा प्रक्रियेकडे जात असताना भारताला उदयोन्मुख बनवण्यासाठीची जी प्रमुख मुद्दे मी आपल्याला मांडली त्या या उदयोन्मुख भारताच्या विकासाच्या संशोधन अभ्यासातून जी प्रमुख निष्कर्ष मला मिळालेले आहेत त्यामध्ये मुख्य निष्कर्ष हा सांगता येईल की उदयोन्मुख भारत निर्मिती प्रक्रियेत पूरक असणाऱ्या सक्षम अर्थव्यवस्था, व्यवहार, व्यापार, आर्थिक विकास, नवनवीन संशोधन संधी, ITI, AI, रोबोटिक्स, बायोटिक्स, टेक्नॉलॉजी, स्टार्टअप, सक्षमता बनत असलेली तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार, ऊर्जा, शक्ती, मार्ग, सामाजिक, आर्थिक, राजकीय, कृषी, आरोग्य, उच्च शिक्षण अशा सर्व क्षेत्राबरोबर जीवनमान उंचावण्यासाठी आणि उदयोन्मुख भारताच्या निर्मिती विकासाचा वेग वाढवण्यासाठी पूरक ठरेल आणि भारताची आंतरराष्ट्रीय जागतिक प्रतिभा निर्माण होईल. भारताचा वेगवान विकास नेहमीच बदल आणि परिवर्तन होत राहील या निष्कर्षापर्यंत पोचलो आहे. हा रिसर्च पेपर तयार करण्यासाठी प्रमुख संदर्भ पुस्तके व ग्रंथ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारत विकसित सुरक्षा, कृषी धोरण, राजकीय व्यवस्था लेख, विकसित भारत 2047च्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन लेख, डॉक्टर जी बापट एस विकसित भारत यांचा पुस्तक, रॉजर सोडर अँड प्रभात
विकसित भारत, सुहास पळशीकर, भारताचे राजकारण आणि ताळेबंद 2020 अशा प्रकारच्या संदर्भांचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आपण मला माझा मायनर रिसर्च प्रोजेक्ट सादरीकरणात ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.